नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण दोन प्रकारच्या लांबवाती बनवणार आहोत। एक 11 पदराची लांबवात बनवणार आहोत आणि एक साधी वात बनवणार आहोत। तर साधी वात बनवण्यासाठी आपल्याला हे साण लागणार आहे आणि एक अगरबत्तीची काडी लागणार आहे। तर हे अगरबत्तीची काडी कशासाठी लागणार आहे आपल्याला? लांबवात बनवण्यासाठी। हे अगरबत्तीचं वरचं आहे ते पूर्ण काढून घ्यायचं। त्याला काय नाही, असं फिरवलं की लगेच निघून जातं ते। आपल्याला ही काडी लागणार आहे। आपण हे अगरबत्तीवर एक वात बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला साधी। असं थोडं थोडं का लगेच याचं निघून जातं अगरबत्तीचं। नुसतं असं पिळ मारायचं आपल्याला अंगठ्याने, लगेच निघून जातं। असं पिळ मारला का लगेच निघून जातं ते। आणि हो मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ तर बघता तुम्ही। व्हिडिओ बघितले का मला कमेंट करत जा, लाईक करत जा माझ्या चॅनलला। आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब पण करून द्या। माझ्या वाती आवडता की नाही आवडता हे तर तुम्ही मला सांगायला पाहिजे ना। आता हे पा, हे अशी आपल्याला हे अगरबत्तीचं वरचं गुल सगळं पूर्ण काढून टाकलं। आता हे आपल्याला याच्यावर एक वात बनवायची आहे। तर ती वात कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते। हे असं एवढा थोडा, म्हणजे तुम्हाला जाड बारीक कशी वात हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। हे पा, याला असा कापूस लावायचा। हा असा कापूस लावला का हे असं फक्त पिळ मारायचं। फक्त पिळ मारला का लगेच आपली वात तयार होते। असं 1 किंवा 2 वेळेसच असं करावं लागतं, लगेच वात निघते। ही आपली लांबवात, साधी लांबवात तयार झाली। जर आपण अशी साधी लांबवात केली तर आपल्याला ह्या 2 वाती लावाव्या लागतात। प्रज्वलित करायच्या टायमाला 2 वाती लावायच्या, 1 वात लावत नाहीत। त्यामुळे मी काय करते की 11 पदराची वात बनवत असते दररोजचं पूजेसाठी लावायला। दररोज आपण दिवा लावतो ना, त्यासाठी 11 पदराची वात योग्य आहे। हे पहा, हे साणवर खूप सोप्या वाती होतात तयार, पटापट होतात। आपल्याला 100 वाती करायच्या असल्या तर एकदम पटापट आपल्या वाती तयार होत असतात। आता तुम्हाला बरं ही थोडी जाड घेतली। आता ही पातळ वात करून दाखवते मी, थोडी कमी जाडीची। आणि लांबी वगैरे तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवी तशी लांब तुम्ही करू शकता। हे पाहिजे एवढं घेतलं मी, इतकी लांब। याला फक्त असं पुढं न्यायचं, झालं, आपली वात लगेच तयार होते। हे पहा, झाली आपली वात तयार। त्याच्यापेक्षा अजून बारीक तुम्हाला बनवून दाखवते। हे पहा, हे थोडा कमी कापूस घ्यायचा आणि लांबीला थोडी कमी दाखवते। हे पहा, हे पहिले आपल्या इथपर्यंत वाती होते, आता मी एवढीच घेते। फक्त हे असं एवढं थोडं कापूस हे करायचं। आणि हे पहा, एकच वेळेस मी तर पिळ मारला की लगेच ते निघालं, हे झालं। हे पहा, हे आता पाहता पाहता मी तुम्हाला 4-5 वाती बनवून दाखवल्या। पटापट वाती होतात। 100 वाती करायच्या म्हणलं पटकन आपण करू शकतो। 15-20 मिनिटात आपल्या 100 वाती तयार होतात। नुसतं एक वेळेस असं जर केलं की लगेच वात तयार होते। फक्त ह्या वाती कशा करायच्या आपल्याला की 2 वाती लावा लागतात, कारण ही सिंगल वात लावत नाही तर। आणि ह्या लांब वाती येते तुपात नाही लावत, तेलात लावतात। तर ह्या अशा 2 वाती एकत्र असं टोक करायचं त्याचं। हे पहा, एकत्र टोक करायचं आणि तेलामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता की कुठलं तुम्हाला जे तेल हवं आहे ते तुम्ही वापरू शकता। आणि ही वात दररोजचं प्रज्वलित करू शकता। आता तुम्हाला मी 11 पदराची वात कशी बनवायची ते दाखवते। आता आपल्याला अगरबत्तीची गरज नाही आहे।
ते पण हे साध्या वाती मी बनवून ठेवलेले आहे. हे साध्या वातीचं पॉकेट आहे. 100 वातीचं पॉकेट बनवत असते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं. ह्या साध्या वाती आहेत आणि ह्या 11 वातीची एक वात आहे, म्हणजे पिळ मारलेली. तर 11 वातीची एक वात आपल्याला कशी घ्यायची की आपल्याला 5.5 पदर हे करायचे आणि 4 बोटाची वात घ्यायची. 4 बोटाचंच हे करायचं, म्हणजे 4 बोटालाच गुंडाळायचा कापूस, म्हणजे हे सूत काढलेलं. तर तुम्हाला दाखवते मी कसं घ्यायचं ते. तर आपल्याला 11 पदराची वात घ्यायची, म्हणजे आपल्याला 5.5 पदर हवे आहेत. तर हे पहा, हे 4 बोटाची म्हणजे एवढी. आता तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता लांब आखूड. तर मी एवढीच बनवत असते 4 बोटाची. हे पहा, हे पूर्ण आपल्याला 5 घ्यायचे. 2 झाले आपले, हे 3, हे 4. सोपे वाती आहे आपण. असं थोडं नंतर कापूस लावून घ्यायचा, कारण एकदम 5 याचं एकदम होत नाही त्यामुळे. आणि हे जोडून घ्यायचं इथे. हे पहा, असा कापूस लावला का फक्त हे बोटामध्ये धरावं लागतं आपल्याला. इथं आपल्याला वात पुढे बनवायची तेव्हा. हे असं सूत काढलं का हे पहा, हे आपल्या किती झाल्या होत्या अगोदर? 4 झाल्या होत्या. आता हे पहा, हे पूर्ण 5 झाले. 5 झाल्यावर हे आपल्याला अर्धच घ्यायचं इथपर्यंत. तर ही आपली पूर्ण 5.5 पदराची वात तयार होते. हे पहा, हे 5.5 पदराची वात तयार झाली आपली. हे अशी 5.5 पदराची वात तयार झाली. तुम्हाला अजून एक मी वात बनवून दाखवते. परत एक. आपल्याला हे आता 11 पदराची वात बनवणार आहोत आपण. असं सूत काढून घ्यायचं त्याला. हे पहा, हे असे 4 बोटाची वात करायची आपल्याला. पूर्ण असे 5 वेळे घ्यायचे. 2, 3, 4 आणि हे 5. आणि आता पुन्हा आपल्याला परत अर्धा घ्यायचा ना, तर त्याला थोडं कापूस कमी पडला तर तो कापूस जोडायचा आणि पुढे वात तयार करायची. तर ते आपलं अर्धी वात तयार होते. म्हणजे मग 5.5 पत्र घेतले का बरोबर आपल्या 11 वाती होत्यात. हे पहा, एक इथपर्यंतच घ्यायचे आपल्याला. पूर्ण गोल 5 घ्यायचे आणि एक अर्धा घ्यायचा. आणि हे जे राहिले ते काढून टाकायचं. हे पहा, आणि याची लांबी तुम्हाला किती घ्यायची तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. हे पहा, ह्या 2 वाती बनवल्या आहे मी. हे पहा, हे पहा, ह्या 2 वाती बनवल्या आहे. आता अजून तुम्हाला 2 वाती बनवून दाखवते. अजून 2 तुम्हाला साध्या मी 5 वाती बनवून दाखवल्या. साध्या 5 वाती बनवून दाखवल्या. ह्या आता 2 बनवल्या, अजून 2 बनवती आहे. 2 वाती बनवून दाखवते मी तुम्हाला अजून. हे पहा, आपल्याला असा कापूस घेऊन सूत काढायचं. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस तर सूत काढायचं माहिती करूनच देते. आणि सोपे आहेत वाती. तुम्ही काय करायचं, घरच्या घरी बनवायच्या आणि देवाला लावून द्यायच्या सकाळ संध्याकाळ. फक्त ह्या वाती कशा करायच्या की तेलामध्ये लावावं लागतात आपल्याला. ह्या लांब वाती आहेत ना. हे पहा, 4 पदराची वात बनवायची आहे आपली. 4 बोटाची वात बनवायची आहे आपल्याला.
आणि आपल्याला हे पूर्ण 5 पदर घ्यायचे आहे. 3 4. आता हे आपल्याला पूर्ण 5 घ्यायचे. तर हे थोडा कापूस कमी पडला तर हे काय नाही, हे असं धरायचं. हे इथं आपले पूर्ण 5 झाले होते. आता आपल्याला हे इथं थोडं बोटाखाली धरायचं असतं. हे असं बोटामध्ये धरलं ना. आता हे याला थोडंसं भस्म लावायचं. कोणी कोणी रांगोळी लावतं, पण आमच्याकडं म्हणजे माझी आई सांगायची रांगोळी नाही लावत. रांगोळी लावली जर आपण दिवा प्रज्वलित करतो ना, मग देवाच्या डोळ्यामध्ये रांगोळी जात असते, म्हणून रांगोळी नाही लावायची. आणि जर आपण वाती बनवताना पाणी लावलं तर आपण वात प्रज्वलित करतो तर तिचा तडतड आवाज येतो. त्यामुळे पाणी पण नाही लावायचं आणि हे पण नाही, रांगोळी पण नाही लावायची. तर हे आपल्या हे पहिल्या 4 झाल्या होत्या. आता ही पूर्ण 5वी घेते मी आणि परत अर्धी, म्हणजे आपल्याला 5.5 वाती पाहिजे. हे 5.5 वाती आपल्या झाल्या पूर्ण. तर आता परत कापूस घेऊन हेच हे करते मी. हे आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे जर तुटलं ना तर तुटलं तर त्याचं काही हे नाही की असं आपल्याला परत जोड देता येतं असतं. हे कापूस असतो, तो कापूस असा लावायचा. इथे थोडा असा कापूस लावला का लगेच जोडला जातो. आणि तुम्ही जर जास्त असं पक्का हे दिला, पीळ मारला ना, तर वात तुटत पण नाही. हे 4च बोटं घ्यायचे आणि आपल्याला 5 पदर घ्यायचे. 2 झाले, हे 3. आता परत मी ही अगोदरचं थोडंसं निघालेलं होतं ना हे कापूस, तर हेच लावणार आहे मी. फक्त इथं 2 बोटाने धरलं का बरोबर होऊन जातं आपले. हे वात 5.5 पदर घ्यायचे ना आपल्याला, तर मग आपले 3 झाले होते बघा. थोडा इथं कापूस लावायचा, लगेच जोडल्या जातं ते. 3 पदर झाले आपले. हे 4 आणि आपल्याला 5.5 पदर घ्यायचे. तर पुन्हा थोडासा कापूस लावते मी. पूर्ण गोल 5 पदर घ्यायचे आणि एक अर्धा घ्यायचं. झाले 5.5 पदर. हे पूर्ण आपले 5 पदर झाले आणि हा एक अर्धा आहे, तो अर्धा परत कट करून घेते मी. हे आपल्या पूर्ण ह्या 4 वाती आपल्या 11 पदराच्या वाती आहेत. तर ही वात एकच प्रज्वलित करायची, तेलामध्ये भिजवायची आणि एकच लावायची. आणि हे जे आपण साध्या वाती बनवलेल्या आहेत ना, ह्या ज्या 5 वाती, तर ह्या वाती आपल्याला जोड वाती लावावं लागतात. सिंगल वात लावायला जमत नाही, जोड वात लावावं लागते. हे त्यामुळे 11 पदराची वात, म्हणजे मी तर दररोजचं याला 11 पदराचीच वात लावत असते. फक्त काही गिरायकाच्या माझ्या अशा वातीची मागणी असते, म्हणून त्यांना ह्या वाती देते. पण त्यांना सांगते मी की कशा वाती लावायच्या. हे आणि हो मैत्रिणींनो, तुम्हाला एक खूप आवर्जून विनंती आहे. माझ्या वाती आवडत असल्या तर मला कमेंट करून सांगा कशा वाती, आणि अजून तुम्हाला कशा वाती बघायची इच्छा आहे. तुम्ही सांगा कोणत्या प्रकारची वात दाखवू मी, कोणत्या प्रकारचा व्हिडिओ दाखवायचा आहे. मी त्या वातीचा व्हिडिओ जरूर टाकन. फक्त मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक तर लाईक तर करतच जा ना. व्हिडिओ पाहिला का एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला अजून कुठली वात आवडेल बघायला ते मला सांगा, मी तुम्हाला आवर्जून व्हिडिओ हे करेन. फक्त मग एक विनंती आहे, तुम्ही जे काही कमेंट कराल ना तर मराठीमध्ये करा, म्हणजे मला मराठीमध्ये समजेल. कारण मला इंग्लिश येत नाहीये, मला मराठी समजतं. मराठीमध्येच तुम्ही कमेंट करा, मग मी तुम्हाला मराठीमध्येच उत्तर देईन. खूप खूप धन्यवाद.